नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमच्यासाठी आज परत घेऊन आलेले एक नवीन व्हिडिओ। प्रत्येक शनिवारी माझं जे तुमच्याशी बोलायचं वचन असते मी नेहमीच पाळते आणि तुम्ही पण उत्सुकतेने व्हिडिओची माझ्या वाट बघत असता। मला कमेंट्स येतात, मला जे तुमचे मेसेज येतात, ज्यांना मी फोन नंबर दिला आहे त्यांचे मला फोन पण येतात, फोनवर मेसेज येतात। मैत्रिणींनो, मी सगळ्यांचे फोन अटेंड जरी नाही करू शकले तरी व्हॉट्सअपवर नक्कीच मी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा रिप्लाय देणार आहे। कारण मी आता सध्या 2-3 कामात, खूप महत्त्वाच्या कामात गुंतलेले आहे, म्हणून सगळ्यांना मी फोनवर रिप्लाय नाही दिला तर राग मानू नका। शेवटी तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात आणि मी तुमची मैत्रीण वसीमा काजी, अंगणवाडी सेविका म्हणून बोलते। आज तुम्हाला खूप महत्त्वाची मला बातमी द्यायची आहे, पण त्याच्या आधी माझ्या भगिनींनो, तुम्ही जी मागच्या व्हिडिओमध्ये जी माहिती, जे मेसेज, जे कमेंट्स मला पाठवले, माझे खूप प्रोत्साहन वाढले आणि मला एवढा आनंद झाला की अजून किती व्हिडिओ करू, तुमच्याशी किती बोलू असं मला खूप वाटतं आणि खूप बोलायचं आहे। आणि आज जी मोठी बातमी तुम्हाला मी देणार आहे ती म्हणजे मुख्य सेविकाची भरती आलेली आहे। तर माझ्या भगिनीने मुख्य सेविका होण्यासाठी काय अट आहे, काय नियम आहे, मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे। पण जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहात, तुम्हाला पहिल्यांदाच हा व्हिडिओ मिळत आहे, कुठून तरी तुम्हाला व्हिडिओ शेअर झालेला आहे, तर तशा माझ्या भगिनी ज्या आहेत त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेअर करावा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करण्याचा एकच उद्देश आहे माझा याच्या मागे की जो माझा व्हिडिओ येणार त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि तुम्ही लगेच हा व्हिडिओ बघू शकता। दुसरं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला मैत्रिणींनो माझी माहिती सगळ्यात आधी मिळणार। आणि तुम्हाला जर व्हिडिओ माझा खरंच आवडला, छान वाटला तर लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील भगिनींना हा व्हिडिओ खरंच करा। ज्यांची संधी आहे मुख्य सेविका व्हायची त्यांना हा चान्स मिळणार आहे, तर पटकन सबस्क्राईब करा आधी माझ्या मैत्रिणींनो आणि व्हिडिओ शेअर करा। जास्तीत जास्त माहिती आपल्या सगळ्या मैत्रिणींना गेली पाहिजे का नाही? कारण मी कधीच तुमची कोणीतरी बोलत आहे किंवा कोण स्पीकर बोलत आहे मोटिवेशनल आणि तुम्हाला माहिती देत आहे, सल्ला देत आहे, असं कधीच नाही। मी तुमची फक्त एक मैत्रीण बरोबरच नेहमी व्हिडिओमध्ये बोलते, कारण जेवढी माहिती माझ्याकडे असते तेवढी मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करते, खरी माहिती तुम्हाला मिळावी म्हणून वसीमा काजी चॅनल हा मी स्पेशल आपल्या अंगणवाडी सेविकांमदतनीसाठी काढलेला आहे। कारण खूप फेक व्हिडिओ येतात, मैत्रिणी माझ्या बघतात, वेळ वाया जातो, त्याच्यामध्ये काहीच तथ्य नसतं आणि सत्यसुद्धा नसतं। म्हणून वसीमा काजी चॅनलवर या आणि सगळी खरी माहिती तुम्हाला भेटत आहे। कारण माझा डायरेक्ट महाराष्ट्रातील मोठा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी आहे, मला लगेच माहिती पटकन समजते आणि कालच ही माहिती मला माहीत पडली, तर मी लगेच आज शनिवार आहे आणि व्हिडिओ बनवला। आणि जर माहिती काही खूपच महत्त्वाची असली तर मी त्याच्या आधी पण व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवत आहे। आता भगिनींनो, तुम्हाला एक घ्यायची काळजी जी आहे, आता आमच्या मुंबई शहरात माझा प्रकल्प जो आहे तिथे 10 बीट आहेत। 10 बीट म्हणजे 10 सुपरवायझर असल्या पाहिजे, कारण एका बीटमध्ये 25 किंवा 28 पर्यंत अंगणवाडी सेविका आहेत, म्हणजे 25 किंवा 28 अंगणवाड्या, तर किती 10 सुपरवायझर असल्या पाहिजे। पण काही सुपरवायझर रिटायर झाल्या, काही बदली होऊन गेल्या आणि प्रोजेक्ट मर्ज झाला। आधी आमचं ईस्ट आणि वेस्ट होतं, आता वेस्ट वेगळं ईस्ट वेगळं, प्रोजेक्ट मर्ज झाला, त्याच्यामुळे सुपरवायझरच्या जागा पण खूप रिकाम्या झालेल्या आहेत। आणि आता सुपरवायझरची चांगली आपल्या ज्या सेविकांना संधी आहे, त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक काम करायचं आहे। मी जे तुम्हाला सांगते ते नीट तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांकडून आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसकडून कमेंट्स येतील आणि आपल्याला हे काम नक्की करायचं आहे। माझं असं म्हणणं आहे माझ्या भगिनींनो की आपल्या भगिनींमधून अंगणवाडी सेविका मदतनीस, ज्या मदतनीस जशा सेविका झाल्या खूप आनंद झाला, त्यांचं प्रमोशन झालं, तसंच आपल्या अंगणवाडी सेविकामधूनच मुख्य सेविका झाली पाहिजे, याचाही आनंद आपल्याला घ्यायचा आहे। म्हणून तुम्हाला काय वाटतं? माझा असा विचार आहे आणि खूप माझ्या मैत्रिणींनी आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर डिस्कस केलं, त्यांचा पण असाच विचार आहे की हो ताई, आपल्याच
मैत्रिणीमधून आपण एवढ्या वर्ष अंगणवाडी चालवतो, आपल्याला एवढा अनुभव आहे, तर आपणच आपल्यामधून आपली मैत्रीण मुख्य सेविका झाली पाहिजे. आता एकेका प्रकल्पात आपण 100 जरी अंगणवाडी सेविका असलो आणि तिथे 5 जागा रिकाम्या असल्या तरी 5 तरी मैत्रिणी आपल्यामधल्या गेल्या पाहिजे. याचा तर खरं तर आनंद आपल्याला झाला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून याच्यासाठी आपण आपापसात नाही भांडायचं. कारण मी सांगते, आपल्यामधल्या ज्या सुपरवायझर होतात सेविकामधून, खरंच त्यांना खूप नॉलेज असतं, टॅलेंट असतं आणि त्यांनी लाभार्थ्याबरोबर आपल्या काम केलेलं असतं, म्हणून त्या समजून घेऊ शकतात सगळ्या लाभार्थ्यांना आणि सगळ्यांना. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्याविषयी खूप चांगली माहिती असते. आणि माझा असा अनुभवसुद्धा आहे, माझ्या भगिनीनं ज्या बाहेरून सुपरवायझर होऊन आल्या होत्या मुख्य सेविका, त्यांच्याबरोबर काम करण्यात खूप प्रॉब्लेम येतो. आणि ज्या आपल्याच भगिनी, आपल्याच मैत्रिणीमधून मुख्य सेविका झाल्यात, त्यांच्या काम करण्याची पद्धत खूप वेगळी असते. ते आपल्यामधून ज्या सेविकामधून मुख्य सेविका झाल्यात, त्यांची पद्धत एवढी चांगली असते, त्या कमी वेळात जास्त काम करतात आणि चांगलं काम करतात. लाभार्थ्यांचे काय प्रॉब्लेम असतात त्यांना आधीच माहीत असतात, म्हणून ते आपल्याला समजून घेऊ शकतात आणि कामात त्रास होत नाही. आणि जे आपापसात आपले वादविवाद होतात ते होत नाहीत. हे बघा, कधीच मुख्य सेविकांच्या आम्ही विरोधात नव्हतो. आम्ही सरकारच्या विचारांच्या, शासनाच्या विचाराच्या विरोधात. आणि तुम्ही शासनाचे शिपाई आहेत आणि आम्ही अंगणवाडी सेविका, आम्ही फ्रंटलाईन वर्कर, आम्ही ग्रासरूटचे शिपाई आहेत. तर आमचे विचाराचे मतभेद आहेत, आमचे विचाराची भांडणं आहेत, आमचे मनभेद नाहीत, कधीच भांडणं नाहीत. ज्या सुपरवायझर पर्सनली बोलतात मुख्य सेविका, त्यांच्याविषयी आम्ही बोलू, नक्कीच बोलू. कारण पर्सनल कुणाचीही टीका करण्याचा काही अधिकार नाही. तुम्ही कामानिमित्त बोला, काम करून घ्या. जर काम नाही झालं तर तुम्हाला अधिकार आहे बोलायचा, तुम्हाला वॉर्निंग द्यायचा. पण कुणाला पर्सनल तुला असं वाटतं का, ते तसं पर्सनल आणि उद्धट बोलायची कुणालाही अधिकार नाही. आणि जर कोण आपल्याला उद्धट बोलत असेल तर त्यांना उत्तर द्यायला चांगली तुमची बहीण खंबीर आहे वसीमा. घाबरायचं नाही. अहो, तो जमाना गेला घाबरवायचा आणि घाबरायचा. अजिबात घाबरायचं नाही. आपले पण काय हक्क आहेत, अधिकार आहेत आणि ते आपल्याला मिळालेच पाहिजे. आता जे त्यांनी माहिती मागितली त्याच्यामध्ये त्यांनी जे नियम सांगितले ते तुम्ही लक्षात घ्या आणि ऐका व्यवस्थित. त्यांनी असं सांगितलं आहे की कमीत कमी 10 वर्षाचा अंगणवाडी सेविकेचा तिला अनुभव असला पाहिजे, 10 वर्ष पूर्ण झाले पाहिजे. दुसरं पदवीधर असली पाहिजे, म्हणजे 15वी पास आहे तुम्ही. तिसरी जी अट आहे, खरंच मला नाही आवडलेली. तिसरी अट जी आहे की 45 वर्षाच्या आतमध्येच असले पाहिजे. असं कुठं होतं आहे का? 45च्या आत असणाऱ्या सेविकांना एवढं नॉलेज आणि एवढं महत्त्वाच्या इम्पॉर्टंट जागी काम करायचं, तर किती कमी सेविका याच्यामध्ये येतील. कारण आमच्याकडे खूप कमी सेविका आहेत त्या ज्या पदवीधर आहेत आणि 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 45 वर्षाच्या आत आहेत. तर मला ही अट मान्य नाही, आवडलेली पण नाही. आणि दुसऱ्या, जर आमच्या सेविका क्वालिफाईड नसतील, 45 वर्षाच्या आतल्या नसतील, ज्या 45 वर्षाच्या आतल्या आहेत त्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले नाही, त्या ज्या 45च्या वरच्या आहेत त्या पदवीधर नाहीत, म्हणजे ही कुठं ना कुठं आपल्याला बरोबर मला आवडलेलं नाही. म्हणून मी तुमच्याशी डिस्कस करते. तुम्ही पण याच्यावर सगळ्यांनी कमेंट करा, आपला जिल्हा लिहा आणि कोण पदवीधर आहे 45 वर्षाच्या आतले त्यांनी आपलं मला सांगा. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या नावांची लिस्ट बनवून मी युनियनला देणार. आणि ज्या इच्छुक आहेत सुपरवायझर मुख्य सेविका होण्यासाठी, 50 वर्ष झालेले कमीत कमी मला वाटतं सरकारच्या नियमानुसार 55 वर्षापर्यंत घेतात. मग ह्यांनी 10 वर्ष का कमी केले, का नियम काढले? तर आपण सगळ्याजणी मिळून याच्यावर आवाज उठवू शकतो आपल्या हक्कासाठी, असं माझं स्वतःचं व्यक्तिगत म्हणणं आहे. माझं हे मत आहे. याच्यावर तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही पण आपलं मत ह्याच्यावर ठेवा. म्हणजे आपण सगळ्या मिळून जर हा युनियनला प्रश्न केला, जसं मागच्या वेळेस तुम्ही खूप सारे मला प्रश्न दिले होते आणि सगळे लिहून आम्ही युनियनला दिले, त्याच्यामधले काही प्रश्न सोडवायचा युनियनने प्रयत्न केला आणि करत पण आहेत. आणि आमची महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ हे काम करत आहे. आमच्या ह्या संघटनेनं शासकीय दर्जाची जी केस होती ती कोर्टात केलेली आहे. म्हणून ह्या संघटनेत मी सभासद आहे आणि नेहमीच राहणार. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना ही खूप जुनी आहे, खूप अनुभवी लोक याला चालवतात.
आणि जेव्हा जेव्हा संघटनेत काही फेरबदल होतात तर सगळ्या सेविकांना मीटिंग घेऊन बोलवून विचारून सगळ्यांची विचार करून हा निर्णय घेतला जातो. म्हणून मला माझी संघटना खूप आवडते आणि संघटना असलीच पाहिजे. बघा आता सगळे बोलतात युनियन काय करतं, हे करतं, ते करतं, पण आता तुम्ही एक विचार करा माझ्या भगिनीनो, तुम्हाला मला बोलायचा अधिकार आहे. माझ्या अंगणवाडी कर्मचारी भगिनींनी माझ्या चुका काढल्या तर मला कधीच राग येत नाही, वाईट वाटत नाही, कारण कुठं ना कुठं त्यांचं माझ्यावर आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे. म्हणूनच तुम्ही मला बोलताना आपण काय दुसऱ्याला बोलायला जातो का? आपल्याला काय गरज पडली आहे? कुठं मी चुकते, कुठं तुम्ही चुकता, आपण सुधारणा करायची, एकमेकाला बोलायचं. बिंदास मला कमेंटली जा, ताई तुझं हे बोलणं आवडलं नाही, तू असं बोलू नको, असं तसं. मला तुम्हाला जे वाटतं ते मला बोला, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्यावरच आपल्याला निर्णय काढायचा आहे. आता याच्यावर काय तुम्ही विचार करता मला कमेंट्स बॉक्समध्ये पाठवा आणि जास्तीत जास्त सेविका मदतनीसना जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर नाही करणार, जास्तीत जास्त आपल्याकडे कमेंट्स नाही येणार, मी तुम्हाला वचन देते सगळ्या महिलांकडून तुमच्या जिल्ह्यासहित तालुक्यासहित नावं टाकून मी युनियनला लेटर देईन की असं असं आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, याच्यावर तुम्ही विचार करावा. आणि जर मागच्या वेळेस असं झालं होतं की स्टे आणला होता, त्याच्यामुळे काही मुली वंचित राहिल्या, तर त्याच्यावर पण मुलींनी विचार करायला मला सांगितलं आहे की आमचे वर्ष फुकट गेले, स्टे आणला की मग केस चालू झाला की 5-10 वर्ष फुकट जातात, होणाऱ्या सेविका पण होत आहेत. अहो तायांनो, पण आपल्याला रिजेक्टच केलं. बघा 45 ज्यांचं वय आहे त्यांना 10 वर्षाचा अनुभव नाही, ज्यांना 45च्या वरी आहेत त्या पदवीधर नाही, आणि ज्या पदवीधर आहेत त्यांना अनुभव नाही. तर मग करायचं काय? बाहेरून येऊ द्यायचं? ही काय फक्त आमच्यासाठी फॉर्मॅलिटी आहे? हे जे अटी तुम्ही 3 ठेवलेल्या आहेत शासनाला, माझा प्रश्न आहे का ह्या फक्त आमच्यासाठी फॉर्मॅलिटी आहे? घ्यायचं तुम्हाला बाहेरून आहेत का मुख्य सेविका? बाहेरून मुख्य सेविका आल्या तर त्यांचं आणि आमचं जमत नाही आणि कामं बरोबर होत नाही. आणि माझा तर याला पूर्णपणे निषेध आहे, विरोध आहे. बाहेरून मुख्य सेविका आल्याच नाही पाहिजे आणि आमच्या प्रकल्पात मी आवाज उठवणार आहे. बाहेरून मुख्य सेविका येऊ देणार नाही असं मी नक्की सगळ्यांना बोलणार आहे. याच्यावर तुमचं पण मत मांडा आणि आपण सगळ्या मिळून आवाज उठवूया. याच्यामध्ये जर समजा त्यांनी 45 वर्ष जरी टाकलं तर करोनाचे 2 वर्ष सोडून द्यायला पाहिजे. जर काहीच काम नाही झालं तर ते वर्ष तुम्ही का ग्राह्य धरता? वयात नाही धरायला पाहिजे. करोनाचे 2 वर्ष वायाच गेलेले आहेत कामाच्यासाठी, तर मग ते का धरायचे? असं वाटतं का नाही भगिनींनो? तुम्हाला पण नक्की सांगा मला, का करोनाचे वर्ष धरायला पाहिजे का? आपल्याला हा नियम ठेवायला पाहिजे का? ह्या 3 शर्ती अटी तुम्हाला मान्य आहेत का? माझ्या मते सांगू मी तुम्हाला कसं असायला पाहिजे, मुख्य सेविकेसाठी काय नियम असायला पाहिजे. मला वाटतं की कमीत कमी आमच्याकडे अशा महिला आहेत अंगणवाडी सेविका, त्यांना 20-20 वर्षाचा अनुभव आहे. तर त्याचा अनुभव बघा, ती 10वी-12वी का पास असे ना, पण तिला कामाचा अनुभव आहे. ती 15वी पदवीधरपेक्षा चांगलं काम करू शकते. दुसरं 55 वर्षाची अट ठेवावी वयाची. आणि तिसरं म्हणजे एकतर त्यांनी जी ठेवली 45 वर्षाची, तर मी म्हणते 55 वर्षाची ठेवावी. एकतर त्यांनी पदवीधर ठेवू नये, त्यांनी असं ठेवावं की 10वी किंवा 12वी आणि 20 वर्षाचा अनुभव घ्यावा. कारण आमच्याकडे एवढ्या अनुभवी सेविका आहेत. हे मला फक्त असं वाटतं की फॉर्मॅलिटी आहे. कारण जेव्हा आमच्या प्रकल्पात यांनी अशी नावं मागितली तर 4 किंवा 3च नावं आली. तर हे 3 आणि 4 मुली पण कशातून रिजेक्ट होतील आणि बाहेरून येतील. मग बाहेरच्या आल्याबरोबर लोकांशी आम्हाला काम करायला जमत नाही. मग आमच्या इथंच वादविवाद होतात, कारण त्यांना ॲडजस्ट करायची सवय नसते. त्या शिकून पुस्तकं वाचून आलेल्या असतात, त्यांना ग्राउंड लेवलचं नॉलेज नसतं आणि आमचं नॉलेज इथं टक्कर खातं आणि आमचं जमत नाही आणि भांडणं होतात. आणि तुम्हाला एक गोष्ट मी नेहमी क्लिअर कट सांगते, मला कधीच सुपरवायझर व्हायचं नाही. हे बघा, अजून माझं वय 45 वर्ष झालेलं नाही. मला तर 22 वर्षाच्या वरचा अनुभव आहे, पण मला सुपरवायझर व्हायचं नाही. कारण मला नेहमी अंगणवाडी कर्मचारी म्हणून खूप गर्व आहे आणि तेच काम मला करायचं आहे. पण माझ्या भगिनींसाठी मी नेहमीच उभी राहणार आहे, नेहमी हक्कासाठी भांडणार आहे. तुम्हाला सांगते, कोणी विरोध करो किंवा नाही करो, जर बाहेरून मुख्य सेविका बनून आल्या, सुपरवायझर बनून आल्या आणि आमच्यातल्या अनुभवी मुलींना नाही घेतलं तर सगळ्यात आधी आवाज उठवणारी ही वसीमा काजी असेल. कारण आता तो जमाना गेला घाबरायचा आणि घाबरवायचा. खूप झालं, अजिबात घाबरायचं नाही. त्या पदवीधर महिला येऊन बाहेरच्या
आमच्या अनुभवी अंगणवाडी सेविकांना काम करायला बोलवणार, कमी मानधनात, त्यांचा प्रेशर असणार. किती अशा अंगणवाडी सेविका आहेत त्या घाबरून अंगणवाडीला जात नाहीत, पण यांची कामं करून देतात. ऑफिसला बसलेल्या असतात, त्यांच्या अंगणवाड्या कशा चालतात, मग कोण चालवतं, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप बारकाईनं अभ्यास झाला पाहिजे. आणि मी आवाज उठवणार आहे याच्यावर, आणि तुम्ही माझी साथ द्यायची सगळ्यांनी. बाहेरून मुख्य सेविका आल्या नाही पाहिजेत. अहो 10वी आणि 12वीचं शिक्षणाचं काय आहे, काय बदलली टेक्निकल? तुम्ही मोबाईल चालवायला दिला, जर 10वीच्या मुली मोबाईल चालवतात तर मग त्यांना सुपरवायझर व्हायला काय हरकत आहे? आणि ऑफिसला तर आमच्या मैत्रिणीच काम करत बसत असतात ज्यांना 20-20 वर्षाचा अनुभव आहे. मग सुपरवायझर व्हायला त्यांना काय अडचण आहे? सुपरवायझरच्या वरचं चांगलं काम आमच्या मुली करतात. 20 वर्षाचा अनुभव घ्यावा आणि 10वी किंवा 12वी पास सुपरवायझर घ्यावी, वयाची अट ठेवू नये. आणि त्यांना आमच्या मुलींना येते, कॉम्प्युटर शिकल्यात, इंग्लिश येते, अजून काय पाहिजे? आणि बालविकास प्रकल्प हा सर्व भाषांचा आपल्या अंगणवाड्या आहेत, त्याच्यामध्ये जास्ती काय, आमच्या मुली रिपोर्ट भरून टॅली करून सगळं आयतं करून देतात. मग सुपरवायझर का नाही होऊ शकत? इथं 25-25 वर्ष ज्या अंगणवाडी सेविकांनी कामं केली, आपलं रक्ताचं पाणी केलं, करोनामध्ये आपला जीव धोक्यात घालला, ह्यांना का संधी देत नाहीत? आमचं जीवत नसता राहिला तर कुठल्या अंगणवाड्या राहिल्या असत्या आणि कसली मुलं जगली असती आणि आम्हीच गेलो असतो. तर आमच्या 6 गेलेल्या आहेत, एका आशेनेच आल्या होत्या काहीतरी होईल म्हणून, गेल्या का नाही? मग हे नक्की काम आपल्याला करायचं आहे. आणि दुसरं, माझ्या भगिनीनो, मला नेहमी कमेंट्समध्ये काही किंचित भगिनी टाकतात आपली नाराजगी आहे, तर ती नाराजगी, मानधन नाही वाढलं, आता आचारसंहिता लागली आहे, सरकार बदलणार आहे, काय होतं ते मतदानानंतर आपल्याला कळेल. पण आपण नाराज होऊन स्वतः चिडून काय फायदा होणार आहे? कायचं का तुम्हाला येऊन बोलणार आहे तू खूप दुःखी असली, चिडली बाई आहे, तुझं मानधन वाढून देत, असं होणार आहे का? मग कुणावर चिडून आणि काय करून काय फायदा आहे का तायांनो? अजिबात चिडू नका, स्वतः शांत राहा. मी नेहमी म्हणते, हसत राहा, आनंदी राहा आणि चांगला विचार करा. माझ्या मैत्रिणीमधून कोणी मुख्य सेविका झाली पाहिजे, हा आजचा माझा हा चांगला विचार आहे. तुमचा काय चांगला विचार आहे तुम्ही पण मला सांगा. आपण अंगणवाडी सेविका, मदतनीस कुणाचा वाईट विचार करत नाही. आता ज्या नवीन आल्यात पदवीधर, त्या पण हळूहळू आपल्याबरोबर सामील होत आहेत. आणि दुसरं म्हणजे सांगायचं झालं तर, अहो आपली याची सवय आहे, कोणी जर आपल्याला 4 वह्या दिल्या, 2 पेन दिलं, एखादी चित्रकलाची वही जरी दिली, तरी आपण रस्त्याने जाता जाता, माझ्या अंगणवाडीतली ती आहे ना, तिची बहीण आहे या बाळाची, ती जाते शाळेत, तिची घरची परिस्थिती बरोबर नाही, आपण लगेच देतो. आपल्याकडे काही वस्तू आल्या, कोणी आपल्याला भेटवस्तू जरी दिल्या तरी आपण आपल्या मुलांना, लाभार्थ्यांना देतो. मग आपण का कुणाचं वाईट करू शकतो का? हे बघा, तुला ना मला आणि घाल कुत्र्याला करण्यापेक्षा आपल्या मैत्रिणीमधून मुख्य सेविका येऊ द्या. आपल्या मैत्रिणीमधून मुख्य सेविका झाली तर आपल्यासाठी खूप चांगलं होईल आणि गर्व होईल आपल्याला, आणि हे झालंच पाहिजे. तर तुम्हाला कुणाला मुख्य सेविकेची आवड आहे, त्यांना व्हायचं आहे, त्यांनी मला कमेंट्समध्ये तुमचं नाव, जिल्हा टाका. आणि मी तुम्हाला आता आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत, ज्याच्यामध्ये ज्यांना वाटतं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण जॉईन करावं. मी कॉल उचलू शकत नाही, थोडी बिझी असल्यामुळे, तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर आपली माहिती सगळी पाठवू शकता. माझा मोबाईल नंबर तायांनो लिहून घ्या, 9820420263, 98204202. तायांनो नक्कीच माझा नंबर लिहून घ्या आणि सगळ्यांना हा नंबर द्या आणि त्यांना पुढे जाऊ द्या. आता मला मराठीतून नंबर सांगता येत नाही तायांनो, 9820420263 हा माझा मोबाईल नंबर आहे. परत एकदा मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर सांगते, 9820420263. याच्यावर तुम्ही मला तुमची डिटेल व्हॉट्सअप करायची आहे. हे माझं वसीमा काजी माझं नाव, माझं शिक्षण, मी कम्प्युटर केलं आहे, माझं वय एवढं आहे आणि मला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. मी त्या सगळ्यांची लिस्ट करणार आणि महाराष्ट्राचं जो युनियन ग्रुप आहे, आपली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना जिथे अन्याय होते तिथं उभीच राहते, तर मी त्यांना ही सगळी नावं देईन आणि नक्कीच मी विरोध करणार आहे आणि मी तुमच्यासाठी आवाज उठवणार. नाद नाही करायचं, आम्ही काम केलेलं आहे ग्रासरूटमध्ये, आमच्या एवढं नॉलेज कोणाला असणार आहे.
बरोबर आहे का नाही? तर तुम्ही नक्की सगळ्यांनी मला माहिती पाठवा तुमची. आणि दुसरं एक सांगते, आता बघा मागच्या 2 वर्षापासून आपल्या तुम्ही म्हणता ना युनियन तरी कसं चालणार, तुम्ही विचार करा. युनियनची वर्गणी तर मला सांगावीशी तर वाटत नाही किती कमी आहे, बरोबर आहे का नाही? आणि दुसरं म्हणजे आपल्याला ग्रॅज्युएटी झाली, आपल्याला शासकीय दर्जाचं सगळं काम झालेलं आहे. आता आपल्याला आचारसंहितेनंतर ते होणार आहे. दुसरं ग्रॅज्युएटीचं काम तर आपलं झालं. तिसरं म्हणजे भाडेवाढ झाली, बरोबर. चौथं मिनी अंगणवाडी सेविकांचं मेन अंगणवाडी सेविकेत रूपांतर झालं. याच्यामध्ये तुम्ही सांगा युनियनला आपण काय फायदा करून दिला? जर पगारवाढ झाली तर आपण पगारवाढ म्हणून एक युनियनला देणगी देतो. आता फक्त सभासद फी पण ती तर किती कमी आहे. तर युनियनने जे काम केलं, आता आम्हाला सगळा हिशोब युनियनने दाखवला. जेव्हा आम्ही मिटिंगला गेलो होतो तर सगळं युनियन मायनसमध्ये आहे. ते आपल्यासाठी काम करतात. जे आमचे संघटनेचे अध्यक्ष आहेत 80च्या वरचे आहेत, सचिव आमचे 80च्या वरचे आहेत, तरी पण ते आमच्यासाठी काम करतात. त्यांना काय लागतं ह्या वयात? 2 भाकरी, औषधं आणि घरी चांगले आहेत त्यांच्या, पण करतात का? त्यांची धडपड आहे आपल्यासाठी. सगळे युनियनचे अधिकारी, एक साधं लेटर लिहायचं असलं, टाईप करायचं असलं तर 150-200 रुपये जातात. किती लेटर टाईप करतात, किती मंत्र्याकडे जाऊन बसतात, न्यायालयात केस करायला पैसे लागतात, वकिलाला भेटायला लागतात, जावं यावं लागतं, कार्यक्रम ठेवावं लागतात, मिटिंगा ठेवल्या तर खर्च लागतात, ॲन्युअल डे, हे सगळे खर्च कोण देणार? किती मी सांगते, किती मुली आहेत साधी सभासद फीसुद्धा देत नाही. मग युनियन काय आपल्या काय नोकरी करता येतात? युनियन म्हणजे आपणच आहोत. मग आपणच आपल्या लोकांना का वाईट बोलायचं, याचा थोडा विचार करा. काही मी युनियनच्या बरोबर नाही, तुमच्या विरोधात नाही, पण मला ज्या गोष्टी समजल्या ती फक्त मी तुमच्याशी डिस्कस करते, शेअर करते. याच्यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला विचारा. तुम्ही पण सांगू शकता की ताई असं नाही असं आहे, असं नाही असं आहे. फक्त मी एकटीच बोलते असं नाही, तुम्ही पण माझ्याशी बोलायचं आहे. आणि मला हा आनंद होईल की तुम्ही प्रत्येक जणींना व्हिडिओ शेअर करा. आणि नक्कीच माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा. आवडल्यास मला कमेंट करा, पण तुमची माहिती मला नक्की द्या. मी युनियनशी बोलणार आहे. आणि तुमची ही माहिती जर सगळ्यांची माहिती एकच असली, 25 स्वरूपात 45च्या खालच्या सेविका आहेत, तर आपल्या हातातून ह्या मुख्य सेविकाची पदं गेली नाही पाहिजेत. याच्यासाठी आपल्याला पूर्ण प्रयत्न करायचा आहे. आणि युनियन नक्कीच करेन. सगळ्यांची जर रिक्वेस्ट असली, आता धडाधड खूप युनियनला मेसेज येत आहेत. आता बघा आमच्या जिल्ह्यातून हा मेसेज आला आहे आणि मुंबईत खूप जागी जिल्ह्यात हे मेसेज आलेले आहेत. आतापर्यंत मुख्य सेविकेच्या भरतीत तुमच्या जिल्ह्यात मेसेजसुद्धा आले नसेल तर घाबरू नका, येतील. जेव्हा तुमच्या सुपरवायझरचा मेसेज येईल तुमच्या ग्रुपमध्ये, तेव्हा तुम्ही लिहून त्यांना माहिती द्या. पण मला सुद्धा कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, इच्छुक आहात का, काय करायचं, कसं करायचं, आपण बोलायचं बिनधास्त. कारण एकदा आता मुख्य सेविकाची भरती झाली की परत 5-10 वर्षांनीच होणार. म्हणून आपल्याला खूप काळजीपूर्वक हे काम करायचं आहे. तर ही आचारसंहिता आहे, आणि आचारसंहितामध्ये ह्यांची कामं चालू आहे ते नवलच आहे. फक्त आपल्या पगारचा GR येत नाही, आपली पगारवाढ होत नाही, ह्यांची कामं चालली. असो, ज्याचे जैसे कर्म तैसे देव देतो फळ रे. आपले शाप नक्की लागणारच आहेत ते. त्याचा विचार आपण नाही करायचा. तो वरी बसलेला आहे ना, तो आपला विचार करतो, 100% विचार करतो. खूप आले हो मोठे मोठे, गेले वाहात, झिंजरूटाची काय घात आहे, हे पण जाणार. आले दिवस जाणारच, राहणार नाहीत. कुणाचे दिवस राहिले नाही, सिकंदरचे दिवस नाही राहिले. आणि काय म्हणतात त्याला, ते मायकल जॅक्सनचे, किती तुम्ही मायकल जॅक्सनविषयी माहिती बघा. फक्त 12 डॉक्टर रोजचे होते त्याच्याकडे, 24 तास. जो खात होता त्याचे परीक्षण, त्याला 150 वर्ष जगायचं होतं, पण तो इतक्या हार्ट अटॅकने वारला. तर अशा पूर्वतयारी करून निसर्गाला जे मात देतात, तर असं निसर्ग काही ना काही करतो. टायटॅनिकची स्टोरी बघा, किती त्या टायटॅनिकवर खर्चन कसला, आणि एक फक्त तो गेला नाही तर त्याचे 2 तुकडे फक्त बर्फाने केले. माणसाने सगळे केलेले दावे खोटे ठरले. तर आपल्यावर जो अन्याय करेल ना, त्याला नक्कीच आपले शाप लागतील. आपल्याला काय घाबरायचं नाही, बसलेलं आहे वरी. मी तुम्हाला नेहमी सांगते, सकाळी नाश्ता करत जा, आनंदी राहा. ऊन आहे, डिग्री जास्ती वाढत आहे. खास करून माझ्या गावातल्या भगिनींनो, डोक्यावर कपडा घेत जा, पाणी पीत जा जास्तीत जास्त, वेळेवर जेवण करत जा.
आणि उन्हात वगैरे घरबेटी करायला जाऊ नका, सावलीत जा, मुलांशी मनसोक्त गप्पा मारा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी स्वतः घ्या. नेहमी बोलते, आता पण बोलते, स्वतःचीच काळजी स्वतःला घ्यायची आहे. किती बंगले बांधले, किती गाड्या केल्या, तरी जर आपल्याला आजारी झालो तर आपल्याला आपला आजार स्वतःच भोगायचा आहे. कोणी आपल्या डोक्यावरचं वजन घेईल, पण आपलं दुःख कोणी घेऊ शकत नाही. तर हे आपल्यालाच घ्यावं लागतं. म्हणून स्वतःची तब्येत चांगली ठेवा. उन्हात फिरू नका. तोंडावर चेहऱ्यावर पाणी मारत जा वारंवार. पाणी, तहान नसली तरी पाणी प्या. जर ऊन जास्त आहे तर कच्चा कॉटनचा कपडा असा पाण्यात गुंडाळून डोक्यावर ठेवा. चांगले आपली व्यवस्थित काळजी घ्या. जिवंत राहिलं तर खूप काय करू, है ना. आपल्या 6 गेल्या, काय करू शकता. आता त्यांच्या घरी करोडो रुपये जरी आले तरी त्याचा फायदा आहे का. त्या मुलाची आई गेलेली आहे, कुणाची पत्नी गेलेली आहे, कुणाची बहीण गेलेली आहे. तर आपल्याला जे गेले ते गेले, आता नाही जायचं. आता रडायचं नाही, रडवायचं, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. आपल्याच भगिनीतून मुख्य सेविका हो, त्या नक्कीच फरक असणार आहे माझ्या भगिनीनं. आणि युनियन तुमच्या बरोबर आहे, नक्कीच साथ देणार आहे. तर पुढे 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 चला, पुढे चला, व्हिडिओ पाठवत चला. सगळ्यांच्या कमेंट्स येऊ द्या, सगळ्यांचे विचार येऊ द्या. नक्कीच आपलं भलं होणार आहे. धन्यवाद सगळ्यांना. माझ्याकडून प्रेम. आणि मी कधीच मुख्य सेविका होणार नाही, मी सेविकाच राहणार. हे माझं ठाम मत आहे, कारण मला हेच आवडणार आहे. चला, धन्यवाद.